मुंबई काँग्रेसमधल्या संजय निरुपम आणि गुरुदास कामत यांच्यातला वाद काही केल्या संपण्याचं नाव घेत नाहीये। कारण भूपेंद्र हुड्डांच्या मध्यस्थीने दोन्ही नेत्यांनी जुहूच्या हॉटेलमध्ये आज भेट घेतली। मात्र दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये यावेळी जोरदार बाचाबाची झाल्याचं कळतंय। शाब्दिक बाचाबाचीमुळे दोन्ही बाजूचे कार्यकर्ते हे समोरासमोर भिडले अशी ही माहिती समोर येतेय। अक्षय कुडकेलवार आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अक्षय, नेमकं आत आणि बाहेर काय काय घडलं? रेश्मा, गेल्या 2-3 दिवस पूर्वी काँग्रेसने आपली 115 उमेदवाराची पहिली यादी जाहीर केली आणि त्यानंतर जो निरुपम गट आणि कामत गटांचा वाद होता, हा वाद आता याला एक नवं पेव फुटला आहे आणि यामध्ये कामत गटांच्या उमेदवारांना जाणीवपूर्वक डावलण्यात आलं असा आरोप करण्यात आलेला आहे। आणि काल घेराव घातला होता आणि भूपेंद्र हुड्डांना काल रात्री मुंबईमध्ये येऊन तोडगा काढावा लागला। आज अनेक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकी भूपेंद्र हुड्डा स्वतः घेत आहेत। जुहूच्या मिलेनियम क्लबमध्ये भूपेंद्र हुड्डा यांनी संजय निरुपम आणि गुरुदास कामत यांच्यामध्ये मध्यस्थी घडवून आणण्याचा प्रयत्न करण्याकरता एक मीटिंग बोलवली आहे। थोड्या वेळात गुरुदास कामत त्या मीटिंगला पोहोचतील, मात्र त्याआधीच त्या ठिकाणी कार्यकर्ते पोहोचले। निरुपम यांच्या विरोधात वक्तव्य केली जात होती आणि त्या मीटिंग परिसरामध्ये ज्या सभागृहामध्ये मीटिंग आयोजित केलेली आहे त्या सभागृहामध्ये घोषणाबाजी करत आज शिरण्याचा प्रयत्न कामत गटांच्या काही पदाधिकाऱ्यांनी केला, कार्यकर्त्यांनी केला आणि याला विरोध म्हणून जे संजय निरुपम गटाचे कार्यकर्ते पुढे आले, यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाला आणि त्यानंतर समोरासमोर एकमेकांना धक्काबुक्की सुद्धा या कार्यकर्त्यांकडनं करण्यात आली। यामध्ये विशेष बाब म्हणजे संजय निरुपम यांना आता कामत गटांच्या कार्यकर्त्यांना विरोध तर करावा लागतोय, मात्र जे निरुपम गटाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते होते ते सुद्धा संजय निरुपम यांच्यावर नाराज आहे। जाणीवपूर्वक या ठिकाणी त्यांच्या उमेदवारी रद्द करून इतर संजय निरुपम यांनी जवळच्या नात्यातल्या लोकांना आणि नातेवाईकांना उमेदवारी दिली असा आरोप संजय निरुपम गटातले कार्यकर्ते सुद्धा करतायत। रेश्मा, निश्चित एकीकडे हायकमांड कडून यादी आहे स्थगित केली जाते, दुसरीकडे हा वाद मिटत नाहीये। काँग्रेससाठी मुंबई महापालिकेच्या निवडणुकाच्या तोंडावरती हे चांगलं लक्षण नाहीये। अक्षय, धन्यवाद तू दिलेल्या या माहितीबद्दल।